जगात सगळ्यात चांगलं स्ट्रीट फूड भारतात मिळतं. ज्यात हाताचा घाम, केस, लघवी, लाळ, धूळ, मुंग्या, मधमाशा, साध्या माशा अशा भरपूर क्वालिटीचे नॅचरल प्रोडक्ट्स वापरून बनवलेले पदार्थ तुम्हाला देशातील प्रत्येक खाऊगल्लीत मिळतात. आणि या गोष्टी इतक्या स्वच्छता पाळून बनवल्या जातात, इतक्या टॉप क्वालिटीचे प्रोडक्ट्स वापरून बनवल्या जातात की देशात फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणून एक फूड इन्स्पेक्शन करण्यासाठी डिपार्टमेंट आहे, त्याला कामच करावं लागत नाही. कारण देशात सगळीकडे एकदम क्वालिटीचे जेवण बनवलं जातं. कुठेच अस्वच्छता नाही आहे, कुठेच फेक पनीर नाही आहे, कुठेच फेक प्रोडक्ट्स नाहीत, सगळं एकदम अलबेल आहे. म्हणून स्वतः पार्लिमेंटरी कमिटी त्या फूड इन्स्पेक्शन डिपार्टमेंटला म्हणतंय की तुम्हाला अलोकेट केलेले पैसे तरी खर्च करा, थोडं तरी काम करा. पण नाही, फूड सेफ्टी डिपार्टमेंटने ठरवून टाकलंय की भारतामध्ये टॉप क्वालिटीचेच प्रोडक्ट मिळतात, कुठेच त्याची कॉपी बनवली जात नाही आणि ते खाऊन तर कोणी मरतच नाही. अशी आज आपल्या देशाची परिस्थिती आहे. जे प्रोडक्ट्स बाहेर देशामध्ये विष म्हणून बॅन आहेत, तेच प्रोडक्ट्स आपल्या भारतामध्ये खुलेआम विकले जात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या गोष्टी माहीत नाहीत. तुम्ही कोणत्याही बेकरीमध्ये गेले की तिथे कॅन्डी, पेस्ट्री किंवा केक वेगवेगळ्या रंगात रंगून ठेवलेले असतात, पण त्या कॅन्डीजमध्ये, पेस्ट्रीजमध्ये जो कलर वापरलेला आहे तो तुमच्या शरीरासाठी घातक आहे की नाही हे तुम्हाला माहितीच नाही आहे. कारण त्या बेकरीला आपल्या फूड सेफ्टी डिपार्टमेंटने ऑनलाईन लायसन्स तर दिलंय, पण त्यांच्या किचनमध्ये जाऊन चेक नाही केलं की ते कोणते आर्टिफिशियल कलर वापरत आहेत, किती प्रमाणात वापरत आहेत. त्यामुळे आपल्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट्स कलरफुल बनवण्यासाठी सर्रास रोडामिन बी, मॅलासिट ग्रीन, मेलानिल येलो असे सिंथेटिक म्हणजे केमिकल वापरून तयार केलेले आर्टिफिशियल कलर वापरत आहेत. का तर जे नॅचरल फूड कलर्स आहेत, जे की खरंच फूड ॲब्स्ट्रॅक्टपासून बनवलेले जातात, ते या आर्टिफिशियल कलरपेक्षा थोडेफार महाग आहेत म्हणून. आणि हे रोडामिन बी सारखे सिंथेटिक डाय हे खरं तर टेक्स्टाईल, कॉस्मेटिक आणि प्लॅस्टिकला कलर करण्यासाठी वापरले जातात. म्हणून जवळपास जगातील सर्वच देशांमध्ये हे असे सिंथेटिक डाय फूड कलर म्हणून वापरण्यास बंदी आहे. पण आपल्या भारतात बंदी जरी असली तरी कोण पाहायला येणारे म्हणून कॉटन कॅन्डी, मंचुरियन, बिर्याणी, हॉटेलच्या लाल दिसणाऱ्या सर्वच भाज्या, बेकरी प्रोडक्ट्स असे सर्रास या केमिकलचा वापर सुरू आहे. आणि फूडमधले ते केमिकल जर तुमच्या शरीरात गेले, तुम्ही ते खाल्ले, तर एका स्टडीनुसार अबनॉर्मॅलिटी अफेक्टिंग मोटर कोऑर्डिनेशन, लर्निंग, स्लीप वेक सायकल, रेस्पिरेटरी आणि कार्डिओव्हॅस्क्युलर कंट्रोल असे भयानक परिणाम होऊ शकतात, असं या स्टडीमध्ये सिद्ध झालं आहे. म्हणून कर्नाटक सरकारने रोडामिन बी सारख्या सिंथेटिक डायला फूड प्रोडक्ट्समध्ये वापरण्यासाठी बंदी घातली. व अजून एक रिसर्च स्टडी आहे ज्यामध्ये स्ट्रीट फूड म्हणजे रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या गाड्यांवर विकल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये केमिकल्स, मेटल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम सापडलेत, असा दावा जर्नल ऑफ करंट रिसर्च इन फूड सायन्सेस यात पब्लिश झालेल्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. आता हा रिसर्च स्टडी करताना त्यांनी रस्त्याच्या बाजूला विकल्या जाणाऱ्या फूड प्रोडक्ट्सना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड केलंय. त्यात ग्रुप 1 मध्ये बिर्याणी, तंदुरी चिकन, लाडू, कट फ्रूट्स जसे की पाइनॲपल, पान सुपारी यांचे सॅम्पल्स कलेक्ट केले. व ग्रुप 2 मध्ये रेड सिरप, गुलाबजामुन, कट फ्रूट्स जसे की वॉटरमेलन, व ग्रुप 3 मध्ये चॉकलेट, कॅन्डी, चॉकलेट आईस्क्रीम अशा गोष्टी कलेक्ट केल्या. व शेवटी तिन्ही ग्रुपचे सॅम्पल्स लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले. व तुम्हाला विश्वास बसणार नाही, प्रत्येक त्या पदार्थामध्ये लीड, कॅडमियम किंवा आर्सेनिक असे हेवी मेटल्स आढळले. व हा टेबल पहा, यात कोणत्या ग्रुपच्या फूडमध्ये किती प्रमाणात हे हेवी मेटल्स सापडले ते दिलंय. ते सगळे जवळपास 4 ग्रॅमपर्यंत आहेत. पण WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार कोणत्याही फूड प्रोडक्टमध्ये 0.3 मायक्रोग्रॅमच्या वर हे सबस्टन्सेस रिस्की आहेत. आता 1000 mg म्हणजे 1 ग्राम व 10 लाख मायक्रोग्रॅम म्हणजे 1 ग्राम असे फक्त 0.3 मायक्रोग्रॅमपर्यंत लेवल ठीक आहे. पण आपल्या स्टडीमध्ये WHOने सांगितलेल्या लिमिटपेक्षा कितीतरी जास्त लाख पटीने हे आर्सेनिक, कॅडमियम, लीड यासारखे हेवी मेटल्स आपण जे अन्न आवडीने खातो त्यामध्ये सापडलेत. आणि हे मेटल्स त्या पदार्थामध्ये कसे पोहोचले हे सुद्धा त्या रिपोर्टमध्ये दिलंय. त्यामध्ये पोल्युटेड डस्ट, आर्टिफिशियल कलर आणि सीवेज वॉटर म्हणजे घाण पाणी वापरल्याने या पदार्थामध्ये या सर्व गोष्टी गेल्यात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, इंटरनेटवर अशा हजारो क्लिप्स आहेत ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की किती अनहायजेनिकपणे हे स्ट्रीट फूड बनवलं जातं. कोणी गटरच्या पाण्याने प्लेट साफ करतं, तर कोणी टॉयलेटचे पाणीपुरी बनवण्यासाठी वापरतं. आणि हँड ग्लोव्ज, हेड कव्हरचा तर कोणी वापर करतच नाही. ते लोक ज्या हाताने नाक पुसतात, नाही तिथं हात लावतात,
तोच हात त्या पाणीपुरीच्या पाण्यात टाकतात किंवा त्याच हाताने सगळे कामं करतात. त्यामुळे स्ट्रीट फूडमध्ये हार्मफुल बॅक्टेरिया सापडतात, ज्यामुळे डायरिया, पोटदुखी किंवा फूड पॉयझनिंगसुद्धा होते. आता या सर्व गोष्टी सरकारला किंवा फूड सेफ्टी डिपार्टमेंटला माहीत नाही तसं नाही आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण कोण गल्लीमध्ये हिंडणार पाहायला की कोण किती स्वच्छता पाळून काय बनवतं आहे, कोण नकली प्रोडक्ट्स वापरतं आहे, कोण चांगले प्रोडक्ट्स वापरतं आहे. ते मस्त खुर्ची गरम करत बसलेत आणि त्यांना माहिती आहे की एखाद्या दिवशी कोणीतरी सोशल मीडियावर त्या फूड व्हेंडरचा व्हिडिओ काढून टाकेल, मग ते कारवाई करतील. असं या डिपार्टमेंटचं काम देशामध्ये चालू आहे. व हे फक्त स्ट्रीट फूड किंवा कलर बाबतीत राहिलेलं नाही आहे. सरकारच्या किंवा या फूड सेफ्टी डिपार्टमेंटच्या ढिसाळ कारभाराचा फायदा घेऊन मोठमोठ्या कंपन्या परदेशात वेगळी मटेरियल वापरून बनवलेले प्रोडक्ट्स विकतात आणि आपल्या देशात वेगळे. जसे की भारतामध्ये लेस चिप्स बनवताना पाम ऑइल वापरले जाते, कारण ते स्वस्त आहे, पण त्यात हाय सॅच्युरेटेड फॅट, बॅड कोलेस्ट्रॉल असते, ज्यामुळे लठ्ठपणापासून ते हृदयविकारापर्यंत आजार जळू शकतो. आणि हेच लेस चिप्स अमेरिकेत विकताना किंवा अमेरिकेत बनवताना तिथे पाम ऑइलच्या जागेवर मक्याचे किंवा सूर्यफुलाचे तेल, जे की हर्ट हेल्दी म्हटलं जातं, ते वापरलं जातं. का तर तिथल्या सरकारने किंवा फूड इन्स्पेक्शन डिपार्टमेंटने तसे रूल ठरवून दिलेले आहेत किंवा कायदे केलेले आहेत. पण भारतामध्ये कोणीच कोणाला भीत नाही. मग याचाच फायदा त्या कंपन्या घेतात आणि पैसे कमवण्यासाठी भारतातले थोडेफार लोक मेले तर काय प्रॉब्लेम आहे म्हणून काहीही करतात. व असं नाही आहे की फक्त बाहेरच्याच कंपन्या असं फ्रॉड करत आहेत. भारतातल्या कंपन्यासुद्धा पॅकेजिंगवर वेगळं दाखवतात आणि आतमध्ये प्रोडक्ट्स मात्र वेगळं असतंय. म्हणून जास्त शुगर, जास्त कलर, जास्त प्रिझर्वेटिव्ह असे प्रोडक्ट्स फक्त भारतातच विकले जातात आणि हेल्थ फ्रेंडली प्रोडक्ट्स हे इतर देशामध्ये. कारण तिकडे त्यांना कोणीतरी विचारणारं, त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवणारं, वेळोवेळी इन्स्पेक्शन करणारं आहे. आणि भारतात नाही असं नाही आहे. भारतामध्ये पण एक डिपार्टमेंट आहे, पण ते काहीच कामाचं नाही आहे. ते फक्त दिवाळी दसरा आला की कुठेतरी रेड मारतात व नकली पनीर, नकली खवा, नकली तेल पकडतात आणि ते सगळं नेऊन नदीमध्ये टाकतात. असं तर शहाणं आपलं फूड सेफ्टी डिपार्टमेंट आहे. त्यांचा लोगो मात्र सगळ्या पॅकेज फूडवर आहे, पण त्यांनी कधी ते प्रोडक्ट्स टेस्ट केलेत का याचा काहीच आतापता नाही आहे. त्या प्रोडक्ट्समध्ये काय टाकलं जातं आहे, त्याने काय होऊ शकतं याची माहिती देशात कोणालाच नाही आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की लहान लहान पोरांना हार्ट अटॅक येतो आहे, अबनॉर्मॅलिटी, ब्लर व्हिजन, अशक्तपणा होतो आहे, असे भरपूर नवीन नवीन आजार होत आहेत. आणि या सर्वांचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे भेसळयुक्त अन्न, जे मोठाले स्टोअर असू नाहीतर रस्त्यावरच्या हातगाड्या सगळीकडे सर्रास विकलं जात आहे. आणि काय चांगलं आहे काय वाईट आहे हे ऑफिशियली आपल्याला माहीत नसल्याने आपण ते पोरांनाही खाऊ घालतोय, स्वतःही खातोय आणि आजारांना बळी पडतो. व फूड सेफ्टी डिपार्टमेंटच्या अकार्यक्षमपणामुळे देशामध्ये आरोग्याचा प्रश्न तर उभा राहिलाच आहे, सोबत देशाची इज्जतसुद्धा जागतिक लेवलवर घातली जाते. कारण तुम्ही इंटरनेटवर असे असंख्य व्हिडिओ पाहिले असतील जिथे हे फॉरेनर लोक जातात व तिथे अनहायजेनिक पद्धतीने जेवण बनवलं जातं किंवा कशातही काहीही टाकून जेवण बनवलं जातं. आणि मग हे फॉरेनर्स आपल्याला वर्ल्ड डर्टीएस्ट फूड इन इंडिया म्हणून आपल्याला टॅग लावतात. त्यामुळे जगात तुम्ही कोणालाही विचारलं की इंडियन फूड कसं आहे, तर ते असल्या व्हिडिओ क्लिप्स दाखवून आपली इज्जत करतात. आणि आपल्याकडे काही असे महाभाग आहेत जे AI व्हिडिओ बनवून देशाची चव घालत आहेत, ज्यावर संपूर्ण चॅनल आहेत, ज्याला 8-8 हजार लोकांनी सबस्क्राईबसुद्धा केलं आहे. म्हणजे आपण सिविक सेन्सच्या बाबतीत जगामध्ये आपली इज्जत तर घातलीच आहे, मग या कॅटेगरीत तरी कशाला मागं राहायचं, याच्यात पण आपण एक नंबर आणू असं आपण ठरवूनच टाकलं आहे. देशात काय चाललं हे कोणालाच काहीच कळत नाही आहे, पण तुम्ही हे चित्र बदलू शकतात. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे की मी जिथे स्वच्छता पाळली जाईल किंवा जिथे मटेरियल चांगल्या क्वालिटीचे वापरले जाईल तिथेच नाश्ता किंवा जेवण करेल, भलेही 2 रुपये जास्त लागू द्यात. आणि जे लोक अशा घाण पद्धतीने जेवण बनवतात, फेक प्रोडक्ट्स वापरतात, त्यांच्या कंप्लेंट फूड सेफ्टी डिपार्टमेंट व सरकारकडे करा. त्यांनाही कळू द्या देशात काय चाललं आहे. व बाकी मी माझ्या आरोग्यासाठी हे असलं खाणं तर बंदच केलं आहे. तुम्ही काय करणार आहात हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. व सोबत अजून तुमच्या एरियामध्ये कोण असे घाण प्रोडक्ट्स किंवा फेक प्रोडक्ट्स विकतंय यांची नावं लिहा, म्हणजे लोकांनाही कळेल की कोण कुठे काय करतंय. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. शेअर नक्की करा हा व्हिडिओ, कारण लोकांमध्ये अवेअरनेस पसरली पाहिजे. व मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.